सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, आज मध्यरात्रीला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। जाणून घेऊयात आज रात्री मध्यरात्रीला पाऊस होणाऱ्या भागांची नावे। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या गावापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भात मोठा ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला आज रात्री मध्यरात्रीला झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज देखील रात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मराठवाड्यात आपण पाहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह मराठवाड्यात झालेला बघायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागात मोठा पाऊस आज रात्री होईल, तर सांगली, अहिल्यानगर आणि सोलापूरच्या परिसरात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। यातील काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, आज रात्री होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं, त्यामुळे काळजी घ्यावी। कोकणात पाहिले असता संपूर्ण कोकण पट्ट्यात आपल्याला मोठा भयंकर अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळेल। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकणपट्टीतील इतरही परिसरात मोठी अतिवृष्टी आज रात्री आणि उद्या देखील पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर उद्यापासून पुढील 2 ते 3 दिवस हे राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत। त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे। काही भागात पाऊस कमी होणार आहे, पण पुढील 3 दिवस राज्यात हे पावसाचे कायम असू शकतात। तरी सर्व मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। मित्रांनो, राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या पाऊस चालू आहे, वातावरणात मोठा बदल झालेला आहे आणि लगेच येत्या काही तासात आणखी पावसाचा जोर वाढेल। रात्री मध्यरात्रीला मोठा पाऊस होईल। धन्यवाद।